आम्ही सारे खवय्ये. नमस्कार, आम्ही सारे खवय्ये जोडी तुझी माझी मध्ये मी मृणाल तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. जोडी तुझी माझी या विशेष भागात आपण अशा जोडप्यांना भेटतोय ज्यांच्या लग्नाला 50 वर्ष झालीत किंवा त्याही पेक्षा जास्त काळ लुटलाय. आज आलोत आपण सांगलीत आणि आपण आलोत SR काळे आणि विद्या काळे यांच्या घरी आणि त्यांच्याचकडून जाणून घेऊयात त्यांच्या या सहप्रवासाबद्दल. नमस्कार, आम्ही सारे खवय्येमध्ये तुम्हा दोघांचंही मनपूर्वक स्वागत. आजोबा, तुम्ही मला सांगा किती वर्ष झाली आहेत लग्नाला? आमचं लग्न 1961 28 सप्टेंबरला झालं. म्हणजे आता किती वर्ष झाली? साधारण 50 पूर्ण 51 51 वर्ष लागलंय. अरे बापरे, भरपूर वर्ष आहेत हे. कसं वाटतंय आज 51 वर्ष झाल्यानंतर? 51 वर्ष पूर्ण झाल्यावर पूर्वीचाच उत्साह माझा कायम आहे. म्हणजे वय वाढलं तरी मन तरुण तरुण पाहिजे. आजोबा, तुम्हाला काय वाटतं? आजी काय आता जे म्हणाला त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तिच्या मताशी मी सहमत आहे की माणसाचं वय जरी वाढलं आणि मन जर त्याचं तरुण असेल तर कितीही वय झालं तरी तो तरुणच असतो. तरुणच असतो. मला सांगा, तुम्ही कसे भेटलात, कुठे भेटलात, कशी पहिली ओळख कशी झाली तुमची? पहिली ओळख पुण्याच्या क्लबात महाराष्ट्रावर आमची झाली. मी टेबल टेनिस प्लेअर होते. टेबल टेनिस प्लेअर होता? अरे वा, छान. आणि प्रॅक्टिससाठी माझ्या मेवण्यांच्याकडनं मी प्रॅक्टिस घेत होते. बरं, पण तेव्हा तुम्ही यांना ओळखत होतात? नाही. अच्छा. त्यांनी माझी आणि यांची ओळख करून दिली. बरं, कारण हे पण टेबल टेनिस प्लेअर होते. क्या बात आहे. म्हणून तुम्ही म्हणता की मन तरुण पाहिजे. पण म्हणजे मग तुमचा ओळखीतला विवाह झालाय. मग मी याला लव्ह मॅरेज म्हणायचं की काय? अरेंज मॅरेज. अरेंज मॅरेज. पण ओळख झाली म्हणजे तुम्ही टेबल टेनिस तिथे खेळायला यायचात, तर काय तुम्ही पहिल्यांदा भेटलात तेव्हा काय वाटलं यांच्याकडे बघून? एक म्हणजे वैशिष्ट्य असं वाटलं की हिचे वडील परदेशी डॉक्टर होते. बरं. आणि या दोघी बहिणी भारतामध्ये आईजवळ राहत होत्या. म्हणजे जरी समजा वडील परदेशी असले तर या दोघी मुली राहतायत त्यांच्यात एक प्रकारचं सभ्यता होती. आणि राजाभाऊ नातू म्हणजे पुण्याला माझे मेहुणे होते, तेही खेळायला यायचे आणि ह्यांना शिकवायला यायचे. तर त्याच्यामुळे ओळख झाली. आणि मी घरी गेलो होतो आणि त्यांच्या आई होत्या. तसं एक प्रकारचं जरा वातावरण फार चांगलं वाटलं आणि सुसंस्कृतपणा हा माझ्या घरात वाटला. बरं. मग सहज राजाभाऊनी विचारलं मला की काय रे, तुला काय वाटते कमलविषयी? तिचं नाव कमल. बरं. म्हटलं कमल ठीक आहे, असं तुम्ही म्हटलं विचारा. तिथे वडील परदेश आहे, मी असं म्हणजे भारतामध्ये राहतो. मी BA and BCom झालो. पुढे मग माझी लाईन बँकिंग फील्डमध्ये आणि वडिलांनी सुद्धा मान्यता दिली. तुम्ही आता म्हणालात की तुम्ही पुण्यात यायचात टेबल टेनिस साठी, तर तुम्ही राहायला कुठे होता? पुण्याला मी मनोहर भवन तिथं SP कॉलेज समोर मी खोली घेऊन BCom करता नाही. अच्छा, तुम्ही शिक्षणासाठी? आणि BCom झाल्यानंतरच मी लग्न केलं. तुम्हाला स्वयंपाकाची किती आवड होती? आम्ही दोघी, माझी बहीण आणि मी दोघीच असल्या कारणाने बहीण जरा थोडीशी लांब राहायची स्वयंपाकापासून. लहानपणापासून मला त्याची आवड होती. आणि मग इकडे येऊन काय तुम्हाला आवडीनिवडी सगळा बदल करायला लागला असेल स्वयंपाकाच्या सगळ्या? नाही, साधारण जे सर्वसामान्य सगळ्यांच्या ज्या चवी असतात तसंच ते सगळ्यांना तशीच पद्धत होती. आणि मला प्रोत्साहन पण सगळीकडनं मिळालं की केलेला स्वयंपाक किंवा हे खूप छान आहे असं ते सगळेजण हे करायचे. मला सांगा, आज तुम्ही कुठल्या रेसिपीज करणार? आज मी भरले पडवळ आणि माखणी कोफ्ता आणि भरलेले पडवळ. मग सगळ्यात आधी कोणती रेसिपी करणार? भरलेले पडवळ. मग साहित्य सांगा. पडवळ, मुगाची वाटलेली डाळ, गाजराचा खीस, पडवळातल्या बिया, कढीलिंब, कोथिंबीर, मिरचीची पेस्ट, लिंबाचा रस, तीळ, हिंग, हळद, मोहरी, जिरे, साखर, तेल आणि मीठ. आजी, आता काय करायचं? पहिल्यांदा आपण फोडणी करून घ्यायची ह्या सगळ्या पदार्थांना. तर पहिल्यांदा तीळ घालायचे. किती तीळ? अर्धा चमचा तीळ घालायचा. नंतर त्याच्यावर मोहरी घालायची. मोहरी घालून त्याच्यावर मिरची पेस्ट घ्यायची. ही मिरचीची पेस्ट करून घेतलेली आहे ती त्याच्यामध्ये घालायची. नंतर
हिंग घालायचा. हिंग घातल्यानंतर पडवळाच्या बिया टाकायच्या. मीठ घालायचं. त्याला चव येण्या इतपत घालायचं आणि अर्धा चमचा साखर घालायची. हे सगळं परतून घ्यायचं. खमंग परतल्यानंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर घालायची. आणि हे चटणी झाली की मग काय करायचं पुढे? ही चटणी तयार केल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा लिंबाचा रस घालून सगळं एकत्र मिक्स करायचं. अच्छा. मला सांगा आजी, लग्न करून तुम्ही जेव्हा आजोबांच्या घरी आलात तेव्हा किती लोक होते घरात? घरामध्ये सासूबाई होत्या, नंतर माझे धाकटे दीर होते, आणखी हे आणि मी, असे 4 जणच होतो. 4 जण होतात. मग कसं होतं तुमचं आणि तुमच्या सासूबाईंचं नातं? चांगलं होतं, म्हणजे छान होतं. पण थोडंसं कसं व्हायचं की काही गोष्टी त्यांच्या पटायच्या नाहीत मला आणि माझ्या त्यांना पटायच्या नाहीत. कारण मी थोडीशी फॉरवर्ड याच्यामध्ये वाढली असल्या कारणाने स्पष्ट बोलणारा होता. त्याच्यामुळे स्पष्ट बोलणं माझं जास्त हे होतं. पण अशी एखादी सुखद आठवण असेल तुम्हाला लक्षात राहिलेली त्यांच्याबद्दलची, तुमच्यासाठीची? म्हणजे पहिल्यांदा जेव्हा मला डोहाळे लागले होते त्यावेळेला आंब्याचा सीझन अजिबात नव्हता. पण आंब्याचा सीझन नव्हता म्हणून त्यांनी त्या काही गप्प बसल्याने पुण्याच्या कुरुंदवाडच्या राणीसाहेब आहेत, त्यांच्याकडून त्यांनी आंब्याचे डबे मागवले आणि माझी हौस पुरवली. तुमच्या सगळ्याच हौशी त्यांनी पुरवला. कारण मी ऐकलं तुम्ही स्विमिंग पण नंतर करत राहिलात, टेनिस पण खेळलात. या सगळ्याबद्दल आपण बोलणारच आहोत. पण मला आता आपण रेसिपीकडे वळूया. झालंय ना हे? आता यात लिंबाचा रस घालायचा. मिक्सरवर वाटून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये चवीला लिंबाचा रस घालायचा. ठीक आहे. मग आता आपण हे चटणी आपण आधी मिक्सरमध्ये वाटून घेऊया. चटणी तयार झाली आहे. आता त्यात आपण आजी लिंबाचा रस टाकून घेऊया. टाकू मी? हो, टाक. आता काय करायचं? आता तेल तापवून घ्यायचं. त्याच्यामध्ये पहिल्यांदा मोहरी घालायची, जिरं घालायचं, थोडेसे तेल घालायचं, ठेचलेली मिरची, कढीपत्ता, हिंग, हळद, मीठ. त्याच्यामध्ये मुगाची डाळ घालायची. डाळ अशीच घालायची की मिक्सरमधनं पेस्ट? वाटून मिक्सरमधनं पेस्ट करून घ्यायची आणि ती घालायची. त्याच्यामध्ये गाजराचा किस घालायचा. किती घेतलाय तुम्ही किस अंदाज? एक गाजराचा किस घेतलाय. अख्खा गाजर? लहान छोटं गाजर एक घ्यायचं. आता काय? नंतर ही पडवळाची बियांची केलेली चटणी त्याच्यामध्ये मिक्स करायची. आता हे सगळं मिश्रण परतवून घ्यायचं आणि मग ह्याला मंद वाफ द्यायची. हे तयार झालं ना मिश्रण? आता काय करायचं? ही डाळ तयार झाल्यानंतर ही गार करायची. थोडं वाफवायचं ना? वाफवून घ्यायचं, मग गार करायची. ठीक आहे. आणि मग आता वाफवून झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि त्याच्यावर थोडासा लिंबाचा रस घालायचा. आणि मग हे मिश्रण आपल्याला सगळं मिश्रण एकत्र करायचं. गार झाल्यानंतर पडवळाला तेल लावून घ्यायचं आणि ते पडवळात भरायचं. ते पडवळात घट्ट भरायचं. चला मग आपण आता पडवळात मिश्रण भरायची तयारी करूया. मिश्रण थंड करून आलेलं आहे. आता आपण ते पडवळीत भरणार आहोत. सुरू करायचं आजी? काय करायचं आधी? आता हे पडवळ घ्यायचं, त्याला हातानेच पडवळाला तेल लावून घ्यायचं. मला सांगा तेल का लावायचं? तेलाने वरचा जे कव्हर असतं ह्याचं हे मऊ पडतं, लवकर मऊ पडतं म्हणून तेल लावायचं. आता मिश्रण भरून घ्यायचं. त्याच्यात हातानेच मिश्रण भरायला पाहिजे आणि ते मिश्रण असं पोकळ भरायचं नाही, मग पूर्ण घट्ट भरायचं. त्याला आत हवा जाऊ द्यायची, हवा जाऊ द्यायची. बरं आजी, आपण हे करतोच आहोत, पण मला जरा आजोबांबद्दल सांगा ना. कसं आहेत आजोबा? आता एवढी वर्ष झाली आहेत, 51 वर्ष झाली आहेत. कसा स्वभाव आहे त्यांच्याबद्दल काय सांगाल? त्यांचा जो स्वभाव आहे, कोणतीही गोष्ट करताना ते सल्ला मात्र योग्य तऱ्हेने देतात आणि त्या सल्ल्यानुसार वागलं किंवा चाललं तर पुष्कळ गोष्टी सक्सेसफुल झालेल्या आहेत माझ्या आयुष्यात.
त्यांनी तुम्हाला सगळा खूप सपोर्ट केला त्याबद्दल सांगा. मी असं ऐकलंय की तुम्ही आजही 250 विद्यार्थ्यांना स्विमिंग शिकवलं, तर त्यांचा खूप सपोर्ट आहे तुम्हाला, त्याबद्दल काय सांगा? फॉरेन कंट्रीजमध्ये जायचं नाही हे ठरल्यानंतर मी माझं काहीतरी जीवन नवीन करावं असं मला वाटलं. पुण्याच्या महाराष्ट्रीय मंडळामध्ये आम्हाला स्विमिंगचं कोच शिव दामले यांनी आम्हाला दिलं होतं. त्याचा उपयोग आपण सांगलीला पण करावा असा मी यांना प्रश्न टाकला की मी ते करू का, आणि त्याच्याप्रमाणे त्यांनी मला ह्या गोष्टी करायला परवानगी दिला. आणि परवानगी दिल्यानंतर ते स्वतः मला न्यायला आणि आणायला स्विमिंग टँकवर यायचे. 12 ते 4 वाजेपर्यंत माझं क्लासेस चालायचे, पण त्यांनी मला कधीही कंटाळा केला नाही. कधी तुम्हाला अडकाठी नाही घातली, तुमच्या छंदांना त्यांनी जोपासलं. खरंच खूप छान. आता हे पडवळ तर असेच आपण भरून घेऊया, याच्या नंतर काय करायचं आजी? याच्यानंतर कुकर म्हणजे घ्यायचा आणि त्याच्यावर जाळीची थाळी एक ठेवायची, त्याला तेल लावायचं आणि खाली शिट्टी न लावता पाणी घालून जाळीच्या थाळीमध्ये हे पडवळ वाफवून घ्यायचे. 15 ते 20 मिनिटं ठेवायचे. मग आपण हे पडवळ मिश्रणाने भरून घेऊयात आणि वाफवून घेऊया. पडवळ वाफवून तयार झालेत, आता काय करायचं आजी पुढे? आता पहिल्या प्रथम कढईमध्ये तेल घ्यायचं, त्याच्यामध्ये मोहरी जिरं, हे घ्या, आधी मोहरी घालूया. मोहरी जिरं हिंग आणि थोडी हळद घालायची आणि हे परतून घ्यायचं जरा. आणि मग यानंतर काय करायचं? नंतर हे जे वाफवलेले पडवळ असतात हे पडवळ या तेलामध्ये सोडून घ्यायचे. याला झाकण वगैरे घालायचं. रेसिपी तयार होते. आय एम शुअर तुम्हाला सुद्धा करून बघायचे. साहित्य आणि कृती लिहून घ्या. भरल्या पडवळाची भाजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: पडवळ, भिजवून वाटलेली मूग डाळ, किसलेलं गाजर, पडवळाच्या बिया, कढीपत्ता, कोथिंबीर, हिरवी मिरची, लिंबाचा रस, तीळ, हिंग, हळद, मोहरी, जिरं, साखर, तेल आणि मीठ. कृती: प्रथम गरम तेलामध्ये तीळ, मोहरी, हिरवी मिरची, हिंग, पडवळाच्या बिया, मीठ आणि साखर घालून मिश्रण परतून घ्यावं. त्यामध्ये कोथिंबीर आणि लिंबाचा रस घालून मिश्रण वाटून घ्यावं. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरं, मिरची, कढीपत्ता, हिंग, हळद, मीठ आणि वाटलेली मूग डाळ घालून ती परतून घ्यावी. या मिश्रणात गाजराचा किस आणि पडवळाच्या बियांची चटणी घालून सारण वाफवून गार करून घ्यावं. पडवळाला बाहेरून तेल लावावं. हे सारण पडवळामध्ये भरून ठेवावं आणि ते वाफवून घ्यावं. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरं, हिंग, हळद आणि वाफवलेले पडवळ घालून परतून भाजी वाफवून घ्यावी. आम्ही